करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज शिवभक्तावर लाठी हल्ला करणाऱ्या काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती। आमचं मंडळ रीतसर अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं। त्यासाठी डॉल्बी वगैरे आमचा जागेवर उभा होता, टेस्टिंग चालू होती। त्यावेळेस DYSP स्वप्नील राठोड, पुन्हा एक पवारसाहेब PI पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत लेखनिक असते ते स्वामी, हे सगळेजण आले आणि आल्या त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉल्बी फोडायला चालू केली। जनरेटर फोडलं, सगळं फोडल्यानंतर पुन्हा ह्यांना दमदाटी करायला चालू केली। हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉल्बी टाकू शकता। त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांडे यांनी ठिय्या आंदोलन केलं। त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून ते सगळेजण खाली बसले होते। घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती, पण त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि परत शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका, तुम्ही मूर्तीला हलू नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली। हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे। तरी माझं ह्या प्रशासनाला, ह्या फडणवीस साहेबाला, ह्या SP ला, ह्या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे, आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार। तुम्ही जर कारवाई केली नाही तर तिथून धाराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील, ही आमची घोषणा आहे। एवढंच बोलतो मी। छत्रपती शिवाजी काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती एकदम शांततेत व सुव्यवस्थेत चालू असताना शहर पोलीस स्टेशनचे PI व स्वामी साहेब गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले। स्वामी आल्या DJच्या रेडिएटरवर काहीतर मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचं आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ते फोडले। त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। त्या टायमाला त्या ठिकाणी DYSP राठोड साहेब आले आणि राठोड साहेबानं मूर्तीला हार घातला, मूर्तीवर शाल घातली। शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागं घ्यायला लावली। त्यांनी शाल मागं घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली। प्रत्येक मुलाच्या 2-3 मुलं ॲडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला आहे योगा। आणि मागणी एकच आहे की आमची मागणी एकच आहे की हे जे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेत त्यांचं, स्वामी साहेबाचं आणि DYSP साहेबांचं तात्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं। कारण त्यांच्यावर जी एन्क्वायरी बसवली, त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असेल आणि त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही आता SP साहेबाला निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहोत।